गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. विंडो दिसते तुम्हाला? येस मॅम. मॅम माझ्या इथे पण मे बी ना नेटचा थोडासा इश्यू वाटतोय मला. कुठे होतं आपण? हा, तर आता हे फोटोज त्यांनी काय दिलेत. एक छोट्या कुत्र्याचं पिल्लू आहे, मेंढी आहे आणि कोल्हा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघून लगेच कळतं की त्यांचं जे डोळ्यांची ठेवण आहे, त्यांचं तोंड आहे, त्यांचे कान आहेत, यांचे जे जागा आहेत त्याची जी रचना आहे ती फिक्स्ड आहे. की प्रत्येक प्राण्याचं तोंड हे आपल्याला बेसिकली या स्ट्रक्चर मध्ये बघायला मिळतं, बरोबर? डोळे, त्याच्यानंतर त्याचं खाली त्यांचं नाक आणि नाकाखाली तोंड, 2 कान वरती आणि पुढे 2 लिंब, मागे 2 लिंब, म्हणजे पुढे 2 पाय आणि मागे 2 पाय. या स्ट्रक्चर मध्येच प्रत्येक प्राण्याची बॉडी आपल्याला बघायला मिळते. फक्त काही प्राण्यांमध्ये थोड्याफार चेंजेस असतात, पण म्हणजे जसं की जिराफाची उंची जास्त असते किंवा काही प्राण्यांची ही एकदम छोटे असतात, पण त्यांची जी ठेवण असते ती ऑलमोस्ट आपल्याला सेम बघायला मिळते. त्यांच्या अंगावरचे केसांचे प्रकार जरी वेगवेगळे असले, कलर वेगवेगळे असले, तरी ते सेमच आहेत. कुठला प्राणी आपल्याला विदाऊट केसवाला असा बघायला मिळतो का? एक हत्ती वगैरे सारखे प्राणी सोडले, ज्यांच्यावरती आपल्याला एवढं नाही बघायला मिळत. त्यांची स्किन असते तेवढं, तसं सोडल्यानंतर बाकी सगळ्या प्राण्यांची ही वैशिष्ट्य आपल्याला सेम बघायला मिळतात. पानांमध्ये पण तसंच, म्हणजे वनस्पतींमध्ये पण सेम. पूजा मॅम, मी लेफ्ट झाले तर चालेल? हो नाही येते मॅम, चालेल. ओके. हा, पानांचा आकार, त्यानंतर मग आपण बरेच जी पानं वगैरे काढतो, नॉर्मली आपण काय करतो, एक लाईन त्याच्यानंतर 2 असे अर्धवर्तुळ काढले की पान तयार होतं आणि ऑलमोस्ट पानं ही सेम आकारांची असतात. त्यानंतर त्यांची जी ठेवण असते, एक देठ असतं, त्याला दोन्ही बाजूने अशी पानं असतात, किंवा काही छोटी पानं असली तरी पण त्यांची ठेवण सुद्धा तशीच असते. एक देठ, त्याला बाजूने अशी छोटी छोटी पानं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं की ह्याच्यामध्ये काही ना काही सिमिलॅरिटीज आहेत आणि त्याच्यावरून आपण हे अंदाज लावू शकतो की हे जे उत्क्रांत झालेले जे आत्ताचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, हे एकाच पूर्वजापासून तयार झाले असावेत. मॅम, काही फळांचे शेप सारखे असतात. हा, त्यांची म्हणजे तेच ठेवण त्यांची जी आहे ती सेम असते. कुठलेही आपण जी कंदमुळं आहेत ती सगळी मुळाजवळ येतात. जी फळं झाडं आहेत त्यांना फळं ही मोठ्या मोठ्या झाडांना ही फळं येतात. सो हे ह्याच्यावरून आपण आरामात असं सांगू शकतो किंवा हे प्रूव्ह होतं की जे त्यांचं इव्हॉल्युशन झालंय ते एकाच कुठल्या तरी पूर्वजाकडून त्यांचं जो जनरेशन आहे ती सेम आहे याच्यावरून सांगू शकतो. त्यानंतर शरीर हे पहिलं झालं बाह्यरूपीय मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. मॅम, तुमचा आवाज ब्रेक होतोय. आणि स्क्रीन पण नाही, मी ब्रेक होतो. हो मॅम. येस मॅम, दिसते. दिसते आता. नेटचाच काहीतरी इश्यू चालू आहे म्हणजे.
अनाटॉमिकल एव्हिडन्स बघूया आता. अनाटॉमिकल म्हणजे काय, जी शरीराच्या आतली जी हाडं आहेत त्यांची रचना कशी आहे, बोन्सची पोझिशनिंग काय आहे याच्यावरून आपण हे ठरवतो की ते एकाच पूर्वजापासून इव्हॉल्व्ह झाले आहेत का. अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता एक्झाम्पल मध्ये माणसाचा हात आहे, बैलाचा पाय आहे आणि त्यानंतर वटवाघळाचा पंख असतो, त्याचं ते अनाटॉमिकल सेक्शन आहे आणि देवमाशाचा पर आहे. याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज दिसतात आपल्याला. मॅम जे जॉईंट पार्ट आहेत ना ते त्याची ठेवण सारखीच आहे. त्यानंतर त्यांची जी आपली जी पंजा आहे, आपली जी बोट आहेत ही 5 आहेत. त्यानंतर वटवाघळाच्या ह्याच्यामध्ये बघा, त्याचे जे पंखामध्ये ज्या लाईन्स आहेत त्या किती आहेत, 5 आहेत. त्यानंतर देवमाशाचा पर, त्याच्यामध्ये त्याच्या बाजूला 2 छोटे छोटे लिम्स आहेत, म्हणजे त्याचा एक जो अंगठ्याकडची बाजू म्हणूया किंवा अजून एखादं बोट ते मर्ज झालंय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची इव्हॉल्युशन, त्याची उत्क्रांती अशी झाली, त्याच्यामध्ये बदल असे झाले की तो पाण्यामध्ये राहू शकेल आणि त्यामुळे त्याचे जो 2 मधले जे हाडं आहेत ती जास्त लांब झाली आणि त्याच्या बाजूची हाडं जी निमुळता होत जाणारा जो आकार आहे तो तिकडे छोटा दिसतोय, जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी मदत मिळेल. त्यानंतर बैलाच्या याच्यामध्ये काय चेंजेस झाले, तिथे 2च आहेत, 2च राहिले, कारण त्यांना चालण्यासाठी जमिनीवरती चालण्यासाठी खाच खळग्यातून त्यांना चालावं लागायचं. जमीन त्यावेळेस एवढी जास्त प्लेन सपाट अशी नव्हती आणि त्यांचं जे पूर्ण बॉडीचा मास आहे तो त्यांच्या पंजांवरती येत होता, म्हणजे त्याचा वेट पूर्ण त्यांच्या पंजांवरती येत होतं. त्यामुळे ते समान भागात डिवाइड व्हावं याच्यासाठी ते 2 भागांमध्ये फक्त डिवाइड झालं. आणि त्याच्यामध्ये बघा, या माणसाच्या हाडांमध्ये किंवा देवमाशाच्या फिन मध्ये, म्हणजे त्याच्या परामध्ये आपल्याला हे छोटी छोटी हाडं दिसतात, जसं आपल्या मनगटामध्ये असतात. पण आपल्याला बैलाच्या याच्यामध्ये दिसत नाहीये. असं इथे असं काहीच नाही, डायरेक्ट जॉईंट्स आहेत ते. ही उत्क्रांती म्हणू शकतो आपण, की जर त्यांच्या इथे मनगटाच्या भागामध्ये म्हणूया आपण, की जशी आपल्या मनगटामध्ये छोटी हाडं आहेत तशी जर तिथे असती तर त्यांच्या बॉडीच्या वजनाने त्यांचं मनगट तुटू शकत होतं, म्हणजे त्यांचं ते पायाचं जे खुराकडचा भाग आहे तो तुटू शकत होता. त्यामुळे तिथे छोटे कुठल्याही प्रकारचे जॉईंट न येता एकच मोठा जॉईंट आलाय. आता तुम्हीच विचार करा, आपण आपल्या हातावरती पूर्ण आपल्या बॉडीचं वजन जेव्हा आपण तशी ट्रेनिंग करतो तेव्हा झेलू शकतो. जर असं कोणी विदाऊट अचानक पूर्ण हातावरती आपल्या बॉडीचा भार आला तर आपल्या मनगट वगैरे तुटतं, बरोबर. कारण की आपली जी रचना आहे ती कशी आहे की आपल्या पायाकडच्या भागांमध्ये तसे म्हणजे आपल्या पायाकडचा भाग अशा प्रकारे उत्क्रांत झालाय की आपल्या पूर्ण शरीराचं वजन पाय झेलू शकतात, आपले हात झेलू शकत नाहीत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याला जसं त्यांची गरज आहे तो प्राणी ज्या भागामध्ये राहतोय, ज्या वातावरणामध्ये तो वाढतोय त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले, पण त्यांचा जो मूळ सांगाडा आहे तो आपल्याला सेम बघायला मिळतो. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे पण त्यांची जी रचना आहे, त्यांची जी जोडणी आहे ती आपल्याला सिमिलर दिसते. हे वरचं 4 लिंब बरोबर सगळ्यांना सेम आहे ते. त्यानंतर एक जॉईंट आहे जो त्यांना मुवमेंट साठी मदत करतो, कोपराकडचा भाग म्हणूया आपण त्याला, तो सगळीकडे सेम आहे. त्यानंतर हा पंजाकडचा भाग,
पंजा सगळ्या बाजूनी मूव्ह करता यावा म्हणून इथे हा ह्याच्यामध्ये थोडे चेंजेस झालेत, पण त्यांचे जो आकार आहे तो आपल्याला सेम बघायला मिळतो. म्हणजे याच्यावरून पण आपण एक कन्फ्युजन करू शकतो की यांचे पूर्वज सुद्धा सिमिलर असावेत, सेम असावेत. ओके, आता हे या प्रश्नावरती आपण बोललो होतो की आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपल्याला उपयोगी पडतोच का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आपल्यासाठी उपयोगी नसतो. त्यातले काही अवयव असे आहेत, तुम्ही मला मागच्या लेक्चरला सांगितले होते. पुन्हा एकदा रिपीट कराल? येस मॅम. अपेंडिक्स अक्कलदाढ असते एक आणि माकड हाड. हा, बरोबर. हे आपल्याला सध्या उपयोगी नसलेले पण आपल्या शरीरात असलेले अवयव आहेत की त्यांचा सध्या उपयोग नाहीये, पण ते आपल्या शरीरामध्ये आहेत, कारण की ते आपल्या पूर्वजांमध्ये होते. त्यांना ते तेव्हा उपयोगी पडत होते, पण आता आपल्याला उपयोगी पडत नाहीयेत. मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही हे वाले जे क्वेश्चन्स आहेत ना, ऍटलिस्ट पाठांतर नाही पण याची थोडक्यात उत्तरं तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण की याच्यातले सुद्धा कधी कधी एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात. भूशास्त्रीय कालगणना मापनाबद्दल आपण एंडिंगला बोलूया. त्यानंतर थर्ड वाला आहे अवशेषांगे, म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन्स. आता हे वेस्टिजियल ऑर्गन्स कोणते कोणते आहेत? जे तुम्ही मला आता सांगितले तेच सगळे. आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स, माकड हाड, अक्कलदाढा म्हणजे विजडम टूथ, आणि कानाचे जे स्नायू आहेत ते. आपल्याला त्यांचा एवढा काही उपयोग नाहीये, पण ते आहेत. ओके, मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज आता येतोय? हो 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 मॅम. येतोय मॅम. येस मॅम. जे आपले अंडर डेव्हलप ऑर्गन आहेत किंवा डिजनरेटेड म्हणजे ज्यांचं सध्या आपल्याला यूज नाही, युजलेस ऑर्गन्स, त्याला आपण म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन्स किंवा अवशेषांगे. जे आपल्याला सध्या उपयोगी नाहीयेत, निरुपयोगी आहेत आणि ज्यांची वाढ पूर्णतः झालेली नाही आपल्या शरीरामध्ये, अशा अवयवांना आपण वेस्टिजियल्स किंवा अवशेषांगे असे म्हणतो. त्यानंतर आता जसं जसं वातावरण बदलत जाईल, पृथ्वीवरचं वातावरण जसं जसं बदलत जाईल, त्यानुसार जे पुढे येणाऱ्या सजीवांच्या पिढ्या आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही चेंजेस होत जातील. त्यांच्यामध्ये काही नवीन सडन डेव्हलपमेंट्स दिसून येतील, ग्रॅज्युअल चेंजेस होतील. त्यांच्यामध्ये नवीन एखादा ऑर्गन डेव्हलप होऊ शकतो किंवा नवीन एखादा टिश्यू डेव्हलप होऊ शकतो किंवा नवीन एखादं त्याच्यामध्ये पेशी तयार होऊ शकतात. तर ह्या सगळ्या, आता समजा खूप पोल्युशन आहे आपल्या आजूबाजूला, तर असं सुद्धा होऊ शकतं की फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पोल्युशन मध्ये वाढण्यासाठी तयार होतील. त्यांच्यामध्ये असं काही पेशी असू शकतात किंवा असे काही अवयव असेल जे पोल्युशनला फिल्टर करून स्वतःसाठी चांगली हवा घेईल, असं सुद्धा होऊ शकतं. किंवा पोल्युशन मध्ये जे गॅसेस आहेत ते आपल्या शरीरासाठी उपयोगी सुद्धा पडू शकतात. असे चेंजेस सुद्धा होऊ शकतात, काहीही पॉसिबल आहे. हे चेंजेस आपण असं हे नाही करू शकत की असं होईलच, पण वातावरण बदलत जाईल त्यानुसार नक्कीच सजीव बदलत जाणार आहे. आणि हे कसे चेंजेस होतात? क्रमाक्रमाने, ग्रॅज्युअली, हळूहळू होत जातात.
आणि आपल्या शरीरातली जी एखादी रचना असते ती विशिष्ट परिस्थितीमध्ये उपयोगाची असते. पण जेव्हा ज्या वेळेला म्हणजे आता हा हे अपेंडिक्सचं एक्झाम्पल हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला माणूस कच्चं अन्न खात होता, कच्चं मांस खात होता, म्हणजे प्राण्याला डायरेक्ट कच्चं खात होता, त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारे टॉक्झिन्स रेग्युलेट करण्यासाठी, त्याच्यामध्ये असणारे विषारी पदार्थ पचविण्यासाठी अपेंडिक्स मधून काही द्राव किंवा काही हार्मोन सिक्रेट आउट व्हायचे आणि ज्याच्यामधून एन्झाईम सिक्रेट आउट व्हायचे आणि त्याच्यामुळे ते अन्न त्याला पचत होतं. पण जसं जसं आगीचा शोध लागला, माणूस शिजवलेलं अन्न खायला लागला, त्यावेळेला त्या अवयवाची उपयुक्तता संपली. त्या परिस्थितीमध्ये तो अवयव उपयोगी ठरत नव्हता, निरुपयोगी होता, त्याचा काहीच पार्ट रोल नव्हता. त्यामुळे मग ते हळूहळू तो स्ट्रक्चर डिसअपिअर होत जातो, बंद होत किंवा संपून जातो. पण असं एखादं अवयव म्हणजे शरीरामध्ये जे अवयव आहे आणि ते अचानकपणे नष्ट होत नाही की चला आता ह्या पुढच्या पिढीला याची गरज नाहीये मग ते अवयव डायरेक्ट पुढच्या पिढीमध्ये येणारच नाही, असं होत नाही. तर त्याच्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जावा लागतो. आता अपेंडिक्स आपल्या शरीरामध्ये आहे, जे आहे ते निरुपयोगी अवस्थेमध्ये आहे. हळूहळू अजून काही हजारो वर्षांचा काळ जाईल आणि आपल्या पुढची जी पिढी तयार होईल त्यांच्यामध्ये कदाचित अपेंडिक्स नसेलच, तिथून ते निघून गेलं असेल, असंही होऊ शकतं. कारण की ते नाहीसे होण्यासाठी तेवढ्या वर्षाचा कालावधी हा जावाच लागतो. येस मॅम. आणि मानवाला जरी आता त्याचा उपयोग नसला तरी सुद्धा त्याचा उपयोग सध्या कुणाला होतो अपेंडिक्सचा? प्राण्यांना. प्राण्यांना होतो. प्राणी रवंथ करतात. येस मॅम. हा, ते खाल्लेलं एकदाच त्यांना अन्न वेळेवरती भेटत नसतं, त्यामुळे ज्या वेळेला त्यांना अन्न मिळतं ते एकदाच खाऊन घेतात आणि ज्या वेळेला ते शांत बसलेले असतात त्यावेळेला ते पोटातलं अन्न पुन्हा बाहेर काढून ते चघळत बसतात. त्याला म्हणतात रवंथ करणे, रुमिनंट. मग त्याच्यामुळे तो अवयव त्यांच्यासाठी उपयोगी आहे, राईट चुईंग. आणि आपल्यासाठी तो त्याचं काहीच काम नाही. आपण खातो आणि डायरेक्ट आपल्या पोटामध्ये डायजेस्ट होतं. त्यानंतर कान, इयर मसल्स, कानाचे स्नायू हे माकडाला उपयोगी असतात. त्याचे कान हलवण्यासाठी, त्यांच्या आजूबाजूला जे माशा वगैरे कीटक असतात त्यांच्यापासून की ते कानामध्ये जाऊ नये याचं संरक्षण करण्यासाठी ते इयर मसल्स असतात ज्याने ते कान हलवतात. पण आपल्याला त्याचा तसा काही उपयोग नाहीये. आपण आपल्या मग किंवा माणसाची सध्या असं म्हणूया त्याची सेन्सरी ऑर्गन्स सगळे काम करत असल्यामुळे आपल्याला समजतं आपल्या आजूबाजूला कीटक फिरतायत, त्याच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं, त्यामुळे आपल्याला त्याची गरज नसते. पण तुम्ही कधीतरी असं बघा की काही माणसं अशी असतात ज्यांचे इयर मसल्स काम करत असतात, ते त्यांचं कान असं हलवू शकतात. आता सगळेच जण नाही पण तुमच्यापैकीही कोणी असं असू शकेल जो आपल्या कानाचे मसल्सने कान हलवू शकत असेल किंवा त्याला कंट्रोल करू शकत असेल. कधी असं ट्राय केलंय कोणी? नोटीस केलं नसेल तर आता नोटीस करा की आपल्याला कोणी असं करतं का किंवा आजूबाजूला असं कोणी आहे का. म्हणजे काय की तो जो निरुपयोगी अवयव आहे तो सध्या सुद्धा पूर्णपणे त्याचं काम थांबलेलं नाहीये. कुठे ना कुठे एखाद्या माणसामध्ये तो जीन ऍक्टिव्हेट असतोच असतो. त्यानंतर अजून बरेच सारे अवयव आहेत. टेलबोन ज्याला माकड हाड म्हणतो आपण, कॉकिक्स. त्यानंतर विजडम टूथ म्हणजे अक्कलदाढ. त्यानंतर अंगावरचे केस, हे सुद्धा आपल्यासाठी निरुपयोगी आहेत.
त्यानंतर जीवाश्म पुराजीव विषयक पुरावे. पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. हे तुम्ही कदाचित ना रील्स वगैरे मध्ये पण बघितलं असणार. बघितलंय कोणी? नो मॅम. येस मॅम आम्ही ना गणपती श्रावणी तुझा आवाज नाही आला क्लिअर. पुन्हा एकदा सांग. स्कूलची पिकनिक मॅम. राईट प्रणव. स्केलेटन ऑफ डायनासॉर्स. श्रावणी बोलत होतीस तू काहीतरी. येस मॅम मी असं सांगत होते की आमच्या स्कूलची पिकनिक गेलती ना तेव्हा त्या गणपतीपुळेच्या जेव्हा तिथं रेती असते त्या रेतीवरती असे ठसे उमटलेले होते. ओके. आणि मॅम शाहू पॅलेस मध्ये पण प्राण्यांचे जे होते ते ठेवले होते. हा राईट. मी येस पण मॅम हाडं वगैरे ठेवलेली होती त्यांचे चेहऱ्यांची गेलतो तिथं पण होते. आणि मॅम हाडकांचे प्रकार पण होते तिथं तुमच्या शाळेत म्हणजे इकडं राहताना खरड्याला. काय काय प्रीती परत एकदा बोल. म्हणजे मी अगोदर खर्डीच्या शाळेत होते ना तर असंच आम्ही असं गार्डन वर चलत होतो तर आम्हाला असे ठसे भेटलेले. असे ठसे? हा हाडकाचे जे हे असतात ना बोन्स ते भेटलेले. अच्छा बोन्स. मग ते एखाद्या मृत प्राण्याचे असू शकतील. आणि तेच हे जे आपण एव्हिडन्सेस बघतोय ना पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस ते आपल्याला मोस्टली जमिनीच्या आतमध्ये खोलवर सापडतात. कारण की डायनासॉर्स किंवा हे जे सगळे प्राणी आहेत हे हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर होते आणि ते त्यावेळेस ते नष्ट झाले. उल्कापातामुळे म्हणूया, अर्थक्वेकमुळे म्हणूया, म्हणजेच भूकंपामुळे किंवा एखादा वोल्कॅनो इरप्शनमुळे म्हणजे ज्वालामुखी फुटल्यामुळे किंवा पूर आल्यामुळे अशा कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ते नष्ट झाले आणि ते पृथ्वीच्या आतमध्ये दबले गेले. म्हणजे त्यांचं शरीर हे डिरेक्टली पृथ्वीच्या आतमध्ये पुरलं गेलं आणि त्यामुळे ते तिथेच प्रिझर्व झाले. हळूहळू त्या सगळ्या भागाचं खडकीकरण झालं म्हणजे ते दगडांमध्ये कन्वर्ट झाले आणि त्या दगडांमध्ये ते त्यांची हाडं तशी प्रिझर्व झाली, सुरक्षित राहिली. आणि त्यानंतर आता आपण जेव्हा ते खोदकाम करतो त्यावेळेला आपल्याला त्यांची ही हाडं सापडतात. त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की किंवा सांगू शकतो की हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती असे सजीव होते. त्यांचे रिमनंट्स म्हणजे उरलेले अवशेष हे अंडरग्राउंड मध्ये मिळतात. तुम्ही फॉसिल फ्युएल बद्दल ऐकलंय का? हो मॅम. जीवाश्म इंधन. नो मॅम. नाही ऐकलंय? फॉसिल हो टीचर मी ऐकलं. फॉसिल फ्युएल्स आपण वापरतो सुद्धा आणि हे बनतात ही जी हाडं म्हणजे फक्त हाडं असं नाही, वनस्पती सुद्धा ज्या दबल्या जातात ते वर्षानुवर्ष त्यांच्यावरती दाब पडल्यामुळे त्यांच्यापासून त्यांच्यामधलं खनिज बाहेर निघतं आणि त्याच्यापासून फ्यूल म्हणजे इंधन तयार होतं आणि ते आपण पेट्रोल, वापरतो डिझेल. सुद्धा. काय साई? फॉसिल फ्युल पासून पेट्रोल डिझेल बी होतं टीचर. आमच्या मागच्या वर्षाच्या बुक्स मध्ये होतं. बरोबर. मागच्या वर्षीचं लक्षात ठेवा रे. येस मॅम. आणि तुम्ही ह्या धड्याचे पॉइंट आम्हाला देता का? हो मी तुम्हाला देणार आहे. मला सध्या तेवढा वेळ नाही मिळालाय पण मी तुम्हाला देईन, पाठवून देते मी तुम्हाला. व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत त्या सेंड करायच्या राहून गेल्यात, त्या सुद्धा आज करते मी शेअर. आणि टीचर हे लेसन आहे आपले
हा टीचर बोल. हा बोल. हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन तुमच्याकडे याचे इंग्लिश मध्ये व्हिडिओ आहे का? इंग्लिश मधला ठीक आहे, इंग्लिश वाला पण व्हिडिओ पाठवते. ठीक आहे, ग्रुप मध्ये पाठवून द्या टीचर तेवढं. हो. थँक्यू. आणि मॅम ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनचे असं शॉर्ट असं नोट्स आहेत का? ऍक्च्युली नोट्स ह्या तुम्ही बनवायच्या असतात. आपल्याला काय कळालं, त्यातलं महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे आपण लिहायचे असतात. तुम्ही असं करू शकता, तुम्ही लिहा आणि ग्रुपवरती शेअर करा. मी वाचून तुम्हाला सांगेल की बरोबर आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं आहे. मला पर्सनल नोट्स मी बनवल्यात, पाठवते नंतर क्लास संपल्यावर. ओके. बुकमध्ये असं लॉंग काय झालं? पण मॅम असं बुक मध्ये लॉंग असे डेफिनेशन आहेत ना, तर आपण लक्षात ठेवण्यासाठी असे शॉर्ट हे करायला सांग. अरे डेफिनेशन्स म्हणजे तुम्ही डेफिनेशन्स पाठ करण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेतलात ना, तर मग ते खूप सोपं पडतं लिहायला सुद्धा आणि लक्षात ठेवायला सुद्धा. मी आपल्या लेसन आपण रिवाइज करू त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेन. हॅलो मॅम, त्याचा इव्होल्युशनशी काय संबंध आहे? कशाचा? त्याचा इव्होल्युशनशी काय संबंध आहे? अच्छा, याच्यावरून तर आपल्याला कळतं ना की आधीचे सजीव कसे होते आणि आत्ताच्या सजीवांमध्ये आणि त्या पूर्वीच्या सजीवांमध्ये काय फरक आहे किंवा काय सिमिलॅरिटीज आहेत. जर डायनासॉरची सुद्धा रचना बघितली तर डायनासॉरची रचना आत्ताच्या प्राण्यांशी, आत्ताच्या पक्ष्यांशी मिळती जुळतीच आहे, बरोबर. शेपटी, मॅम त्यांची मान, पंजे आणि मागचे सेमच आहे, त्याच्यामध्ये काही असं डिफरन्स नाहीये. तुम्ही मगर बघा, पाल बघा किंवा घोरपड बघा, सगळ्यांचं शरीर सेम आहे. हा रोहन बोल. मी काय सांगत होते, पाल, घोरपड, मगर किंवा सुसर, त्यांचं जर आपण शरीर बघायला गेलं, त्यांचं शरीर सेम आहे, फक्त आकार वेगवेगळा आहे, बरोबर. डायनासॉर सुद्धा त्याच आकाराचे, त्याच प्रकारच्या त्यांचं शेपटी, त्यानंतर पुढचं मॅम तुमचा आवाज येत नाहीये. त्यांचे पुढचे 2 पंजे आणि मागचे 2 पाय. ओके, हे सगळं सेम आहे. डायनासॉरचे मूवीज वगैरे बघितले तुम्ही? येस मॅम. त्यांच्यामध्ये आणि आत्ताच्या मगरमध्ये किंवा पालीमध्ये तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसतात, घोरपडीमध्ये वगैरे? येस मॅम. सेम आहे. येस मॅम. सुनील, अच्छा, आपण पुढे इव्हॉल्व्ह होत चाललोय. आपलं शरीर हे आत्ताच्या वातावरणाला इव्हॉल्व्ह होत चाललंय. समजा असं काही झालं की पृथ्वीवरती पृथ्वी सगळी नष्ट झाली, त्याच्यावरचे सगळं स्ट्रक्चर नष्ट झालं तर, आणि माणसाकडे काहीच नवीन तयार करण्यासाठी काहीच गोष्टी उरल्या नाहीत, तर कदाचित माणूस हळूहळू पुन्हा माकडाकडे इव्हॉल्व्ह होऊ शकतो. या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत ज्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती ठरतात. जसं वातावरण बदलतं तसं तसं सजीवांमध्ये बदल होत जातात. आता जर डायनासॉर असते तर डायनासॉर आणि माणसं ही एकत्र राहू शकली नसती. जर डायनासॉर असते तर माणसं नसती. डायनासॉर नष्ट झाले म्हणून आता माणसं पृथ्वीवरती राहू शकतायत. कारण की तेव्हाच झाडावरची माकडं खालती जमिनीवरती राहायला लागली ज्या वेळेला त्यांचं डायनासॉरचं भय नष्ट झालं. डायनासॉर होते त्यावेळेस त्यांना घाबरून राहावं लागत होतं, झाडावरती राहावं लागत होतं. मग डायनासॉर नष्ट झाल्यानंतर ते झाडावरून खाली जमिनीवरती आले आणि जमिनीवरती राहायला लागल्यानंतर मग त्यांना त्यांच्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि मग ते इव्हॉल्व्ह झाले. समजले? ह्यांचा परस्पर संबंध आहे. मॅम हा
डायनासोर नष्ट कसे झाले? खूप साऱ्या थेअरीज आहेत त्याच्यासाठी. म्हणजे काही असं उल्कापात म्हणजेच ऍस्ट्रॉइड मुळे नष्ट झाले, अवकाशातून एखादी उल्का आदळली आणि त्यामुळे नष्ट झाले असावे. त्यानंतर त्यावेळेसची पृथ्वी प्रचंड अनस्टेबल होती, सतत भूकंप यायचे, सतत कुठे ना कुठे ज्वालामुखी फुटत असायचा, पूर, पाऊस या सगळ्यामध्ये ते हळूहळू नष्ट होत गेले. म्हणजे एकदाच काही ते असे जसं की थानोसने चुटकी वाजवली आणि सगळं नष्ट झालं असं काय ते नष्ट नाही झाले. हळूहळू जसं जसं वातावरण बदलत गेलं त्यामध्ये ते नैसर्गिक आपत्तीमध्ये नष्ट होत गेले. येस मॅम. आता त्यांचं कार्बन डेटिंग किंवा कार्बनी वयमापन कसं करतात? तर ज्या वेळेला एखादं प्राणी किंवा वनस्पती म्हणजे मरतात त्यावेळेला प्रत्येक आपण जे काही खात असतो, पीत असतो, ज्याच्यामधून आपल्याला कार्बन मिळत असतं, बरोबर? आपण कार्बोहायड्रेट्स वगैरे खातो ना, झाडं सुद्धा कार्बोहायड्रेट्स बनवून ठेवतात त्यांच्या शरीरामध्ये. तर ज्या वेळेला त्याची पूर्ण हालचाल थांबते, त्याचं सगळं कार्य थांबतं, त्यावेळेला त्यांचं कार्बन कंझ्युम करणं सुद्धा स्टॉप होऊन जातं. त्यानंतर जो C14 कार्बनचा जो अणू आहे, मॉलिक्यूल आहे, त्याची एकच प्रक्रिया होत असते, ती म्हणजे राईट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कार्बन असतात. ती म्हणजे डिग्रेडेशन ऑफ कार्बन. एकच कुठली प्रोसेस चालू राहते? डिग्रेडेशन ऑफ कार्बन. आणि कार्बन तर रेडिओ ऍक्टिव्ह नाहीये, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे C14 आणि C12 हे जे दोन मॉलिक्यूल आहेत ते इक्वल न राहता त्यांच्यामधलं ते सतत अनस्टेबल राहतं, कमी जास्त कमी जास्त. त्यामुळे एखादी वनस्पती किंवा जर प्राणी ज्या वेळेला ते डेड झाले त्यांच्यामधली C14 आणि C12 यांच्यामध्ये काय कनेक्शन, त्यांचं जे को रिलेशन आहे, त्यांचं गुणोत्तर काढून आपण हे ठरवू शकतो की हा जो वनस्पतीचा फॉसिल आपल्याला मिळालाय किंवा हा जो प्राण्याचा फॉसिल आपल्याला मिळालाय तो कोणत्या कालखंडातील किंवा कोणत्या काळातील असू शकतो. ती खूप मोठी प्रोसेस असते. आता फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? C14 आणि C12 यांच्या रेशोवरून, त्यांच्या गुणोत्तरावरून आपण हे ठरवू शकतो की ते कोणत्या कालखंडातील आहेत, कोणत्या पिरियड मधील आहेत, हे आपण ठरवू शकतो. समजलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मॅम माझा एक डाऊट आहे, मी विचारतो. हा विचार समृद्धी. मॅम आत्ताच तुम्ही म्हणलात की डायनोसॉर वेगवेगळ्या थिअरीनुसार असं ते हे काय ते म्हणजे असे संपुष्टात आले, पण आपण त्यातली कोणती थिअरी आज हे करतो सांगतो? नाही ती काहीच नाही की या हॅलो मॅडम. गेल्यात आवाज येतोय? मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही आणि आवाज पण ब्रेक होतोय मॅम. हॅलो मॅडम. आता येतो आवाज? हो टीचर. येतोय मॅम. स्क्रीन दिसते, आवाज येतो. ओके, मी हे सांगत होते की अशी कोणतीही एकच प्रक्रिया नाहीये ज्याच्यामुळे डायनासोर नष्ट झाले. त्यांना नष्ट होण्यासाठी ही सगळी कारणे कारणीभूत आहेत. म्हणजे कधी पूर आला, कधी उल्कापात झाला, कधी ज्वालामुखी फुटला, तर कधी भूकंप झालं. अशा प्रत्येक ही कारणं काही वर्षाच्या कालखंडाने सतत घडत राहिल्यामुळे डायनासोर नष्ट झाले.
आता समजा पृथ्वीवरती पुन्हा एखाद्या ठिकाणी भूकंप झाला किंवा एखाद्या ठिकाणी खूप मोठा ज्वालामुखी फुटला, पण तो पूर्ण पृथ्वीवरचे माणसं नष्ट करू शकेल का? मॅडम भूकंप कसं होतं? मॅडम हॅलो, भूकंप कसं होतं? भूकंप कसा होतो? पृथ्वीच्या जमिनीमध्ये म्हणजे पृथ्वीच्या पोटात असणारे जे खडकं आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही चेंजेस झाल्यानंतर भूकंपाची निर्मिती होते. तुम्हाला मे बी हे भूगोलामध्ये होतं, गेल्या वर्षीच होतं ना? हो टीचर. ज्वालामुखीचा जो तो रस असतो तो थंड झाल्यावर खडक बनतो. राईट, बरोबर. उद्योगमुळे सुनामी. माईक म्यूट ठेवा मुलांनो. ओके. तर कार्बन डेटिंग किंवा कार्बनी वयमापन याचा उपयोग कुठे होतो? पुरातन अवशेषशास्त्र आणि मानव वंशशास्त्र, पॅलेंटिओलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी मध्ये त्याचा वापर करून आपल्याला जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जे उत्खनन होत असतात, कुठे ना कुठे आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन होत असतात, त्या ठिकाणी जे आपल्याला माणसाचे किंवा कुठल्याही इतर प्राण्याचे अवशेष सापडतात, त्या ठिकाणी या पॅलेंटिओलॉजीचा आणि अँथ्रोपोलॉजीचा उपयोग होत असतो. त्या टेक्निक्सचा वापर करून आपण ठरवतो. तुम्हाला हडप्पा संस्कृती, मोहनजोदारो हे तुम्ही ऐकलं असेल. त्या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांचं कार्बन डेटिंग करून आपल्याला समजलं की त्या संस्कृती कोणत्या काळामध्ये होत्या, की तिथे ह्याचा कार्बन डेटिंगचा वापर केला जातो. तर याच्यामधून आपल्याला काय समजतं की वर्टिब्रेट्स जे आहेत, वर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा असणारे ज्यांना कणा आहे ते सगळे वर्टिब्रेट्स किंवा पृष्ठवंशीय प्राणी, तर ते कसे इमर्ज झाले फ्रॉम द इनवर्टिब्रेट्स. जुआर द पॅसेज. माईक म्यूट कर तुझा. कुणाला काय डाऊट आहे? नो मॅम. नाही मॅडम. नो मॅम. नाही. मॅम रेडिओ कार्बन थोडं एक्सप्लेन करून सांगता का? बेटा आपण ना नेक्स्ट लेक्चरला ते मी तुम्हाला सुरुवातीला तेच सांगेन, ठीक आहे? कारण की आता टाइम संपलाय आपला. दीपिका मॅम जॉईन होतील आता. थँक्यू मॅम. रेडिओ कार्बन असं नाही येते, त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी नसते असं आहे ते. ओके मॅम. ओके मॅम. काही डाऊट असतील तुम्हाला ग्रुपवरती विचारले तरी चालतील. ओके. भूकंप अरे टीचर याला कितीदा सांगितलं. मुलांना क्लास संपलेला, अजून दुसरा क्लास आहे, लगेच गुड नाईट नाहीये. ओके टीचर, बाय.
मॅम या Yes, क्लासची नाही मॅम रेकॉर्डिंग सेंड करा. हो, एक सेकंड रेकॉर्डिंग स्टॉप करूया आपण.